Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about different weather elements and instruments used for measuring different weather elements. In today's lecture, we are going to study about weather forecasting. Weather forecasting means as prediction of state of the atmosphere for given location. वेदर प्रिडिक्शन ज्या वेळेस आपण करतो तर हवामानाचा एक अंदाज आपण त्या ठिकाणी सांगत असतो. तुम्ही बातम्यांना पाहत असाल किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर हवामानाबद्दल माहिती सांगितली जाते. तर ती जी माहिती आहे त्या माहिती सांगण्याला आपण वेदर फोरकास्टिंग असं म्हणतो. वेदर फोरकास्टिंगचं मीनिंग आपण पाहूयात सुरुवातीला. वेदर फोरकास्टिंग इज डिफाइंड ॲज प्रिडिक्शन ऑफ स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर फॉर अ गिवन लोकेशन. वेदर फोरकास्टिंग काय आहे तर एक अंदाज आहे, प्रिडिक्शन आहे. स्टेट ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाची जी स्थिती आहे ती स्थिती सांगण्यासाठी एक अंदाज सांगितला जातो एखाद्या विशिष्ट ठिकाणासाठी. मग ते ठिकाण कुठलेही असेल, एक शहर असेल, गाव असेल, तालुका, डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट, राज्याचं सुद्धा त्या ठिकाणी हवामान सांगितलं. Weather forecasts are important as they are issued to protect life and property, to save crops, to tell us what to expect in our atmospheric environment. Weather forecast या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे कारण वेदर फोरकास्टिंग मुळे आपल्याला लाईफ आणि प्रॉपर्टीचं त्या ठिकाणी सेव्हिंग करता येतं. त्याचबरोबर सेव्ह क्रॉप्स, देन टेल अस व्हॉट टू एक्सपेक्ट इन आवर ॲटमॉस्फेरिक इन्व्हायरमेंट. आणि त्याचबरोबर आपण आपल्या आजूबाजूचं जे ॲटमॉस्फेरिक इन्व्हायरमेंट आहे त्याच्याकडनं आपल्याला कशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक इन्व्हायरमेंट मिळणार आहे हे आपल्याला तिकडनं वेदर फोरकास्टिंग मधनं कळत असतं. त्याचबरोबर लाईफ सेव्हिंग त्या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल आहे वेदर फोरकास्टिंगचा. त्यामध्ये वेदरचं प्रिडिक्शन्स जर आपल्याला आधीच समजले तर आपण त्या पद्धतीनं ती तयारी करतो. क्रॉपचे हार्वेस्टिंग केले असेल तर ते झाकून ठेवतो. पाऊस येणार असेल तर हार्वेस्टिंग मटेरियल आपण त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवतो. तर असं त्या ठिकाणी वेदर फोरकास्टिंगचे वेगवेगळे त्या ठिकाणी फायदे आहेत. As a crop growth and its yield is highly influenced by weather elements or adverse climatic condition, the producer have to face huge losses of their crop. तर या ठिकाणी वेदरमुळे क्रॉप ग्रोथ अँड यील्ड त्या ठिकाणी जास्त प्रमाणात अफेक्ट होतो. त्याचबरोबर ऍडवर्स क्लायमॅटिक कंडिशन, ऍडवर्स म्हणजे त्या ठिकाणी वातावरणाची जी वाईट स्थिती आहे, ऍडवर्स म्हणजे काय वाईट स्थिती जर असेल तर प्रोड्युसर हॅव टू फेस ह्यूज लॉसेस. तर शेतकऱ्यांना काय होतात, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लॉसेस त्या ठिकाणी मिळतात. जनरली पीपल हॅव अटेम्प्टेड टू प्रिडिक्ट द वेदर फ्रॉम 1000 years ago. आता सामान्यपणे वेदरचे जे प्रिडिक्शन आहेत किंवा हवामानाचा जो अंदाज आहे तो सामान्यपणे 1000 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी करत होते. बट सायंटिफिकली इट इज डन सिन्स 19th century. परंतु शास्त्रीय दृष्ट्या 19व्या शतकापासून हे वेदर प्रिडिक्शन्स करायला सुरुवात झाली. म्हणजे सायंटिफिक जे वेदर प्रिडिक्शन आहे ते 19व्या शतकापासून 19th century मध्ये त्याची सुरुवात झाली. पण त्याच्या अगोदर 1000 वर्षापूर्वी वेगवेगळ्या जे तत्वज्ञ होते त्या तत्वज्ञांच्या मार्फत ते वेदरचा हवामानाचा जो अंदाज आहे तो सांगितला जायचा.
in the agriculture based country like India, where about 70% of farming is depending on rainfall. सामान्यपणे 70% जी शेती आहे ती रेनफॉल वरती डिपेंड आहे इंडियामध्ये. Accurate weather forecast should have to be made available for farmers well in advance to minimize crop losses. आणि मग याच्यासाठी आपल्याला accurate weather forecasting म्हणजे अचूक हवामानाचा जो अंदाज आहे तो त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे, जेणेकरून तो शेतकऱ्यांचा जो लॉस आहे तो लॉस आपल्याला कमी करता येईल. Accurate weather forecasting that is made well in advance can help the farmers in planning of timely operation of his crops. तर accurate weather forecasting जर आपण करत असू किंवा आपल्याला मिळत असेल ऍडव्हान्स मध्ये, तर फार्मर्स त्या ठिकाणी प्लॅनिंग करू शकतात टाइमली. त्यामध्ये टाइमली त्याचं सोईंग करता येतं, टाइमली त्याचे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेदर फोरकास्टिंग याचं आपण डेफिनेशन पाहिली. इट इज डिफाइंड एज प्रिडिक्शन ऑफ स्टेट ऑफ द ऍटमॉस्फिअर फॉर अ गिवन लोकेशन. वेदर फोरकास्टिंग मध्ये आपण या ठिकाणी प्रिडिक्शन घेतो, म्हणजे अंदाज त्या ठिकाणी हवामानाचा सांगितला जातो. देन नेक्स्ट इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD, हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD is established in 1875 with headquarter at Pune. IMD चं हेडक्वार्टर कुठे आहे तर पुण्यामध्ये आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट इज established in 1875 with headquarter at Pune. Agriculture Meteorological Division is started in 1932 to conduct research on crops and weather relationship. त्यानंतर 1932 ला काय झाले तर ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजिकल डिव्हिजन ही स्थापन झाली आणि त्यांनी काय केले, कंडक्ट रिसर्च ऑन क्रॉप. त्यांनी क्रॉप वरती संशोधन करायला सुरुवात केली आणि वेदर रिलेशनशिप काय आहे ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी रिसर्च करायला सुरुवात केली. Then specialized meteorological observatories in all over India, which at present number about 125. तर स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेटरीज म्हणजे काय, तर हे एक असं युनिट आहे की त्या युनिट मध्ये सगळ्या प्रकारचे जे वेदर एलिमेंट्स आहेत, रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ड्यू, फ्रॉस्ट, फॉग, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, विंड व्हेलॉसिटी, विंड डायरेक्शन, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते मोजण्याचं काम या ऑब्झर्वेटरी मध्ये केलं जातं आणि या ठिकाणी असे इन्स्ट्रुमेंट्स बसवलेले असतात. असे इंडियामध्ये 125 आहेत आतापर्यंत, 125 आहेत. त्याच्यामध्ये अजूनही वाढ झालेली आहे. तर 125 त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेटरीज इंडियामध्ये 125 आहेत. The weather reports are prepared by 5 regional forecasting centers which are situated at Chennai, Nagpur, Mumbai, Delhi and Kolkata. तर वेदर रिपोर्ट्स या ठिकाणी 5 रिजनल फोरकास्टिंग सेंटर्स मधनं दिला जातो किंवा त्या सेंटर्सचा सांगितला जातो. मग त्यामध्ये चेन्नई, नागपूर, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता. तुम्ही जर न्यूज चॅनल पाहत असाल तर न्यूज चॅनल मध्ये किंवा आपलं DD नॅशनल वरती रोज त्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजताच्या बातम्या लागतात. त्या बातम्यांमध्ये हे जे 5 रिजनल स्टेशन्स आहेत त्यांचं त्या ठिकाणी माहिती सांगितली जाते. त्यामध्ये चेन्नई, नागपूर, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणावरचं टेम्परेचर, रेनफॉल, त्यानंतर क्लाउड कव्हर वगैरे असे जे फोरकास्ट आहेत ते त्या ठिकाणी सांगितले जातात. देन नेक्स्ट weather forecasting services. Weather forecasting services for different purposes normally practiced in India. वेगवेगळ्या कारणांसाठी हे वेदर फोरकास्टिंग त्या ठिकाणी सर्व्हिसेसचा वापर केला जातो. त्याचा फायदा वेगवेगळ्या ठिकाणी होतो. तर तो आपण या ठिकाणी पाहूया. In these weather forecasting services, it is useful for
ऍग्रिकल्चर इन्क्लुडिंग फॉरेस्ट्री अँड ॲनिमल हजबंड्री. तर यामध्ये सुरुवातीला ऍग्रिकल्चर इन्क्लुडिंग फॉरेस्ट, शेती आणि त्याचबरोबर फॉरेस्ट्री म्हणजे जंगलामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी, त्याचबरोबर ॲनिमल हजबंड्री किंवा पशुपालक जे आहेत त्यांच्यासाठी वेदर फोरकास्टिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. देन शिपिंग, मर्सेंटाईल अँड नेव्हल, त्याचबरोबर शिपिंग, मर्सेंटाईल अँड नेव्हल म्हणजे समुद्रामध्ये जे जहाज वगैरे जातात, वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी ते करत असतात. त्याचबरोबर नेव्हल, खलाशी जे आहेत त्यांना ते वेदर फोरकास्टिंगचा वापर त्या ठिकाणी होत असतो. देन ऑफशोर ड्रिलिंग, जे ऑइल इंडस्ट्री आहेत, ऑइल इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ड्रिलिंग करून ऑइल, खनिज तेल वगैरे काढण्याचं काम केलं जातं, तर त्यांना सुद्धा वेदर फोरकास्टिंगची गरज असते. देन डिफेन्स सर्व्हिसेस, संरक्षण क्षेत्रामध्ये वेदर फोरकास्टिंगचं खूप महत्व आहे. ढगाळ हवामानामध्ये विमान चालवणं अशक्य असते, मग अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आधीच माहिती मिळवावी लागते, जेणेकरून ज्या डिफेन्स सर्व्हिसेस आहेत त्या आपल्याला सुरळीतपणे देता येतात. देन एव्हिएशन, सिव्हिल अँड मिलिटरी सर्व्हिसेस मध्ये सुद्धा वेदर फोरकास्टिंगचा वापर केला जातो. देन गव्हर्नमेंट अँड पोस्ट ऑफिशियल्स, त्यांना सुद्धा वेदर फोरकास्टिंगचं त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहेत. पोस्ट ऑफिस मध्ये जे वेगवेगळी पत्र एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जातात, खराब हवामानामुळे ते त्या ठिकाणी ते खराब होऊ शकतात, किंवा पाऊस वगैरे आला, ते भिजलं तर त्याला त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतात. ते सायक्लॉन्स, फ्लड्स अँड ड्रॉट्स याची अगोदर माहिती मिळवण्यासाठी वेदर फोरकास्टिंग सर्व्हिसेसचा वापर केला जातो. देन माउंटेनिअरिंग, जे गिर्यारोहक आहेत, गिर्यारोहकांना सुद्धा या ठिकाणी वेदर फोरकास्टिंगची माहिती असणं आवश्यक आहे. देन फिशिंग, समुद्रामध्ये जे मासेमारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा वेदर फोरकास्टिंग सर्व्हिसेस मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, जेणेकरून त्यांना जर अगोदर माहिती मिळाली, भरती, आहोटी वगैरे जे येतात किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस, चक्रीवादळ वगैरे याची जर माहिती अगोदर मिळाली तर ते त्यांची लाईफ सेव्ह करू शकतात. ते जनरल पब्लिक, म्हणजे सामान्य जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा वेदर फोरकास्टिंग सर्व्हिसेसचं त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे, जेणेकरून ते आपली लाईफ सेव्ह करू शकतात किंवा ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन मध्ये ते सेफ मध्ये ते राहू शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेदर फोरकास्टिंग सर्व्हिसेस फॉर डिफरंट पर्पजेस नॉर्मली प्रॅक्टिस्ड इन इंडिया. इंडियामध्ये आपण या वेदर फोरकास्टिंग सर्व्हिसेसचा वेगवेगळ्या कामांसाठी त्याचा वापर करतो. देन नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ फोरकास्ट. Accurate weather forecasting helps the farmers in realizing economic yield by minimizing the crop losses. वेदर फोरकास्टिंगचं त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी उपयोग आहेत. त्यामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये इकॉनॉमिक यील्ड चांगल्या पद्धतीने येण्यासाठी जे लॉसेस आहेत ते आपण त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतो, मग त्यासाठी वेदर फोरकास्टिंगचा वापर केला जातो. त्यामध्ये फर्स्ट, प्लॅनिंग फॉर नेसेसरी इनपुट्स ड्युरिंग सीझन. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. वेदर फोरकास्ट जर आपल्याला माहित असेल तर त्या ठिकाणी आपण कुठले क्रॉप घ्यायचे, कधी त्याची पेरणी करायची हे आपण त्या ठिकाणी ठरवत असतो. देन टाइमली लँड प्रिपरेशन टू टेक ऍडव्हान्टेजेस ऑफ अर्लिएस्ट रेन. त्याचबरोबर टाइमली लँड प्रिपरेशन म्हणजे पेरणी करण्याच्या अगोदर आपण जमिनीची तयारी करून घेतो, मग ती आपल्याला अर्लिएस्ट रेन, पाऊस जर लवकर येणार असेल तर ते आपल्याला लवकर करावी लागते. देन सिलेक्शन ऑफ क्रॉप अँड कल्टिवेशन. त्याचबरोबर सिलेक्शन ऑफ क्रॉप्स अँड कल्टिवेशन ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपल्याला अगोदरच ठरवाव्या लागतात. मग त्यासाठी आपल्याला वेदरचं प्रिडिक्शन असणं माहिती पाहिजे किंवा फोरकास्टिंग असणं माहित पाहिजे. देन इफिशियंट यूज ऑफ फर्टिलायझर्स. जे फर्टिलायझर आहेत, खतं जी आहेत ती आपण शेतामध्ये टाकतो आणि ती टाकल्यानंतर ती पिकांना अवेलेबल झाली पाहिजे. ती अवेलेबल कधी होतात, ज्यावेळेस पाऊस येईल
ती पाण्याबरोबर मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर ती प्लांट्सला अवेलेबल होतात, तरच त्या फर्टिलायझरचा इफिशियंट यूज होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला पाऊस कधी येणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे, तरच आपण असे फर्टिलायझर शेतामध्ये टाकू शकतो किंवा ऍप्लिकेशन करू शकतो. देन प्रिडिक्टिंग पेस्ट अँड डिसीज इन्सिडन्स. फिफ्थ पॉइंट इज प्रिडिक्टिंग पेस्ट अँड डिसीज इन्सिडन्स. तर वेदर फोरकास्टिंग मध्ये या ठिकाणी पेस्ट अँड डिसीजचा अटॅक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अंदाज त्या ठिकाणी काढता येतो आणि त्याच्यानंतर उपाययोजना काय करता येईल हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येतं. देन टायमिंग ऑफ वीड्स, पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. त्याचबरोबर टायमिंग ऑफ वीड्स, पेस्ट अँड डिसीज कंट्रोल आपल्याला वेदर प्रिडिक्शन नुसार आपल्याला तो ठरवता येतो आणि त्या ठिकाणी योग्य प्रकारे ऍप्लिकेशन करून तण नियंत्रण आपल्याला करता येतं. वीड म्हणजे काय, तर ते तण नियंत्रण आपण करू शकतो. त्याचबरोबर पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, त्यामध्ये कीड आणि रोग नियंत्रण सुद्धा आपल्याला वेदरच्या प्रिडिक्शन वरती करावं लागतं. देन रिड्युसिंग ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ वेदर हजार्ड्स. त्याचबरोबर जे वेदर हजार्ड्स आहेत म्हणजे फ्रॉस्ट, फॉग वगैरे असे जे हजार्ड्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी रिड्यूस करता येतात, कारण आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे ट्रीटमेंट आपण जर केली तर त्या ठिकाणी जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ते आपल्याला कंट्रोल आपण करू शकतो. देन टाइमली क्रॉप हार्वेस्टिंग. टाइमली क्रॉप हार्वेस्टिंग त्या ठिकाणी आपल्याला करणं शक्य होतं जर आपल्याकडं फोरकास्टिंग ची जर माहिती असेल, वेदर फोरकास्टिंग जर माहित असेल तर आपण टाइमली क्रॉप हार्वेस्टिंग त्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ फोरकास्ट या ठिकाणी सांगितलेले आहेत. देन टाइप्स ऑफ वेदर फोरकास्ट. नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ वेदर फोरकास्ट. Based on time or duration of forecasting period, the weather forecasting can be divided into three types. तर based on time or duration, वेळेनुसार त्याचं त्या ठिकाणी टाइप केलेले आहेत वेदर फोरकास्टिंगचे. त्यामध्ये फर्स्ट शॉर्ट रेंज फोरकास्टिंग. शॉर्ट रेंज फोरकास्टिंग त्याला आपण कमी कालावधीचं त्या ठिकाणी अंदाज असं म्हणतो. दिस फोरकास्ट आर फॉर डे ऑर टू. तर हा जो फोरकास्ट आहे हा एक दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी सांगितलं जातं. शॉर्ट रेंज फोरकास्ट 1 दिवस किंवा 2 दिवसासाठी सांगितलं जातो. दिस डेली फोरकास्ट आर युजफुल टू इरिगेशन इंजिनियर्स, मरीनर्स, एव्हिएशन इंजिनियर्स अँड फार्मर्स. तर हा जो फोरकास्ट आहे तर तो हा फोरकास्ट इरिगेशन इंजिनियर्स किंवा जे त्या ठिकाणी धरणावरती काम करतात, त्याचबरोबर इरिगेशन मॅनेजमेंटचं काम करतात, जसं आपण कॅनलला वगैरे पाणी जे सोडतात ते इरिगेशन इंजिनियर्स त्या ठिकाणी बसलेले असतात. देन मरीनर्स. मरीनर्स म्हणजे काय, समुद्रामध्ये जे मासेमारी वगैरे करतात ती लोक. देन एव्हिएशन इंजिनियर्स किंवा हवेमार्फत जे दळणवळण केलं जातं किंवा हवेमार्फत ट्रान्सपोर्ट केलं जातं त्या ठिकाणी त्या शॉर्ट रेंज फोरकास्टचा त्या ठिकाणी वापर केला जातो. अँड फार्मर्स आणि शेतकरी सुद्धा शॉर्ट रेंज जो फोरकास्ट आहे 1 किंवा 2 दिवसासाठी तो अंदाज सांगितला जातो त्याचा वापर करू शकतात. देन मीडियम रेंज फोरकास्ट. दिस फोरकास्ट आर फॉर अ पिरियड ऑफ 3 to 10 days. हे लक्षात ठेवा. मीडियम रेंज फोरकास्ट 3 to 10 days त्या ठिकाणी सांगितला जातो. देन लॉंग रेंज फोरकास्ट. These forecasts are for period of more than 4 weeks. Long range forecast more than 4 weeks साठी सांगितलं जातं. The long range forecasts are useful for choosing cropping pattern. These forecasts are issued thrice in a year. Long range forecast जो आहे तर तो more than 4 weeks म्हणजे 4 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी हा सांगितलं जातं. The long range forecasts are useful for choosing cropping pattern. तर लॉंग रेंज जो फोरकास्ट आहे तर तो क्रॉपिंग पॅटर्न निवडण्यासाठी त्या ठिकाणी सुटेबल आहे. दिस फोरकास्ट आर इश्यूड थ्राइस इन इयर. त्याचबरोबर दिस फोरकास्ट इज इश्यूड फॉर थ्राइस इन इयर म्हणजे वर्षातनं 3 वेळा तो सांगितला. सुरुवातीला तो मे मध्ये सांगतात, त्यानंतर
खरीप सीझन संपला तर रब्बीमध्ये तो सांगितला जातो हिवाळ्यामध्ये, आणि हिवाळ्यानंतर मग नंतर उन्हाळ्यामध्ये तो सांगितला जातो. म्हणजे लॉंग रेंज फोरकास्ट हा 3 वेळा वर्षातनं सांगितला जातो आणि मोर दॅन 4 वीक्स त्या ठिकाणी तो सांगितला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ वेदर फोरकास्टिंग पाहिले. शॉर्ट रेंज फोरकास्टिंग डे और 2 डेज साठी हा आहे. देन मीडियम रेंज 3 to 10 डेज साठी आहे आणि लॉंग रेंज फोरकास्टिंग मोर दॅन 4 वीक्स त्याच्यासाठी आहे. रिकाम्या जागेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. देन नेक्स्ट मेथड्स ऑफ फोरकास्टिंग. पुढचा मुद्दा आहे मेथड्स ऑफ फोरकास्टिंग. फर्स्ट कॉन्व्हेन्शनल और सिनॉप्टिक मेथड. त्यामध्ये पहिली आहे सामान्य मेथड. सिनॉप्टिक मेथड्स इन्व्हॉल्व्स डिटेल अनालिसिस ऑफ करंट वेदर रिपोर्ट्स फॉर अ लार्ज एरिया. सिनॉप्टिक मेथड मध्ये काय केलं जातं तर मोठ्या एरियाचा त्या ठिकाणी वेदर रिपोर्ट त्या ठिकाणी घेतला जातो. वेदर जे एलिमेंट्स आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी गोळा केली जाते. द करंट पॅटर्न्स आर रिलेटेड विथ द पास्ट अनालॉग situation and forecast are prepared on the assumption that the current situation will match the past analog situation. तर यामध्ये काय केलं जातं सिनॉप्टिक किंवा कॉन्व्हेन्शनल मेथड मध्ये मागील 10-15 वर्षाचा डाटा त्यांच्याकडे कलेक्ट केलेला असतो की आजच्या दिवशी किती तापमान होतं, किती पाऊस पडला होता, किती ह्युमिडिटी होती, हा 10 वर्षाचा मागचा ऍव्हरेज त्यांच्याकडे काढलेले असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी करंट वेदर सिच्युएशनचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि ह्या दोघांचा ताळमेळ करून त्या ठिकाणी एक अंदाज त्या ठिकाणी सांगितला जातो. त्याला आपण अझम्पशन्स म्हणतो. अझम्पशन्स त्या ठिकाणी तयार केले जातात आणि करंट सिच्युएशन नुसार त्या ठिकाणी तो अंदाज सांगितला जातो. त्याला आपण कॉन्व्हेन्शनल और सिनॉप्टिक मेथड असं म्हणतो. दिस मेथड इज युजफुल फॉर शॉर्ट रेंज फोरकास्ट. आणि ही जी मेथड आहे तर ती शॉर्ट रेंज फोरकास्टिंग साठी या कॉन्व्हेन्शनल और सिनॉप्टिक मेथडचा वापर केला जातो. देन नेक्स्ट मेथड इज स्टॅटिस्टिकल मेथड. पुढची मेथड आहे स्टॅटिस्टिकल मेथड. इन दिस मेथड रिग्रेशन इक्वेशन्स और sophisticated relationship are established between weather elements and resulting climate. तर यामध्ये काय केलं जातं रिग्रेशन इक्वेशन्स और sophisticated relationship are established between weather elements. तर यामध्ये जे रिग्रेशन इक्वेशन्स आहेत म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये त्या ठिकाणी रिग्रेशन ही एक संज्ञा आहे. त्या ठिकाणी फॉर्म्युले वगैरे रिग्रेशन इक्वेशनचे वापरून त्या ठिकाणी एक प्रोग्राम तयार केला जातो आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल मध्ये तो डाटा टाकून ती माहिती टाकून त्या ठिकाणी वेदर एलिमेंट्स जे आहेत वेगवेगळे त्यांची त्या ठिकाणी प्रिडिक्शन्स तयार केले जातात. आणि नॉर्मली सिलेक्शन ऑफ प्रिडिक्टर्स और वेदर पॅरामीटर्स इज बेस्ड ऑन पॉसिबल रिलेशनशिप विथ द प्रिडिक्टर्स. मग त्यामध्ये जे सॉफ्टवेअर किंवा एक मॉडेल तयार केलेलं असतं त्यामध्ये डाटा टाकल्यानंतर त्या ठिकाणी काही वेदर चे जे एलिमेंट्स आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. मग त्यामध्ये काही प्रिडिक्टर्स त्या ठिकाणी काही जी माहिती आहे ती प्रिडिक्ट करतात, अंदाज सांगितला जातो. दिस टेक्निक्स आर युजफुल फॉर शॉर्ट ॲज वेल ॲज लॉंग रेंज फोरकास्टिंग. आणि ही जी मेथड आहे तर ती शॉर्ट रेंज ॲज वेल ॲज लॉंग रेंज वेदर फोरकास्टिंग साठी महत्वाची आहे. Then third method is numerical weather prediction technique. तिसरी जी मेथड आहे ती न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन टेक्निक. यामध्ये संख्या शास्त्राचा वापर केला जातो. काही आकडेमोड करून त्या ठिकाणी वेदरचे प्रिडिक्शन्स केले जातात. In this technique, the behavior of atmosphere is represented by a set of equations based on physical laws governing air movement, air pressure and their information. आता याच्यामध्ये काय केलं जातं काही भौतिक शास्त्राचे नियम वापरून मग त्यामध्ये एअर मुवमेंट, एअर प्रेशर, हवेचं त्या ठिकाणी जो प्रेशर आहे, हवेचा दाब, त्यानंतर एअर मुवमेंट म्हणजे वाऱ्याची जी दिशा कुठल्या दिशेला चालला आहे याची सगळी माहिती मिळवली जाते आणि त्याच्यावरनं या ठिकाणी प्रिडिक्शन्स केले जातात. दिस टेक्निक इज फाउंड सुटेबल फॉर मीडियम फोरकास्ट. म्हणजे मध्यम
जो फोरकास्ट आहे, मध्यम अंदाज त्या ठिकाणी जो सांगितला जातो तो न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन टेक्निक वापरून त्या ठिकाणी सांगितलं जातं. मग यामध्ये जे फिजिकल लॉज वगैरे आहेत यांचा वापर करून वेदर प्रिडिक्शन केलं जातं. यामध्ये आता आपण 3 मेथड पाहिले वेदर फोरकास्टिंगच्या मेथड्स ऑफ फोरकास्टिंग. त्यामध्ये कॉन्व्हेन्शनल और सिनॉप्टिक मेथड ही सामान्य मेथड आहे. यामध्ये मागील इयर्सचा डाटा पाहिला जातो आणि आत्ताचे वेदर कंडिशन पाहून अंदाज सांगितला जातो. देन स्टॅटिस्टिकल मेथड मध्ये रिग्रेशन इक्वेशन्स त्या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी काही मॉडेल तयार केले जातात आणि त्या मॉडेल मध्ये हा डाटा टाकल्यानंतर वेदरचा तर आपल्याला त्या ठिकाणी काही प्रिडिक्टन्स मिळतात. देन न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन मध्ये फिजिकल लॉजचा वापर करून आपण वेदर प्रिडिक्शन देत असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वेदर एलिमेंट्स त्यानंतर आयएमडी च माहिती त्या ठिकाणी घेतली, कधी एस्टॅब्लिशमेंट झालं, हिस्ट्री ऑफ वेदर फोरकास्टिंग आपण घेतली, त्यानंतर वेदर फोरकास्टिंग डेफिनेशन पाहिली. देन आफ्टर डिफरंट वेदर फोरकास्ट, शॉर्ट रेंज, मीडियम रेंज अँड लॉंग रेंज वेदर फोरकास्ट आपण पाहिले. देन मेथड ऑफ वेदर फोरकास्टिंग त्यामध्ये पाहिले. तर यामध्ये या ठिकाणी आज आपलं जो शेवटचा छोटस युनिट होतं सेकंड चॅप्टर मधलं वेदर अँड क्लायमेट यामधलं पार्ट 4 या ठिकाणी आज संपलेला आहे. त्याचबरोबर आपला सेकंड चॅप्टर या ठिकाणी एंड झालेला आहे. तर विद्यार्थ्यांना सूचना आहे, तुम्हाला मी PDF पाठवलेली आहे बुकची किंवा बुक बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही एक नोटबुक करायचे आहे. त्या नोटबुक मध्ये ते क्वेश्चन अँड आन्सर्स तुम्ही सोडवायचे आहेत. तुम्हाला नोट्स पण मी पहिल्या चॅप्टरच्या दिलेल्या आहेत. सेकंड चॅप्टर पूर्ण झालेला आहे आणि त्याचं नोट्स पण मी तुम्हाला देणार आहे. ते मिळाल्यानंतर तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर्स तुमच्या त्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे आहेत, कारण कॉलेज चालू झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि त्याचे इंटरनल मार्क्स तुम्हाला राहणार आहेत प्रॅक्टिकलच्या वेळेस. तर प्रत्येकाने ती नोटबुक तयार करायची आहे. धन्यवाद.